शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे तुम्ही सगळे? एवढा ऊस तोडलाय आम्ही. सगळ्या सकाळपासून थंडी वाजली तशी 6 वाजल्यापासून असली थंडी पडली 2-3 दिवसामध्ये. तुमच्याकडे कुणाकडे तर आहे तर मला नक्की सांगा बरं का. लय थंडी पडली आतीच. लय कुडकुड वाजायलंय. बैल सगळे काळे पडलेत माहिती का. हे इकडे दिसायलेत का तुम्हाला? बसला एक जण बैल. एवढा सकाळपासून 6 वाजल्यापासून ऊस तोडतो. ऊस तोडायला लागलं का नाही कसलं जीव वाजत नाही. हे शोल्डर बिल्डर तर आम्ही पाठवर काढून फेकले. तर ती पलीकडे संगमची पात, ही माझी पात, ही त्याच्या बापाची पात. आम्ही दोघं जण ऊस तोडतात ना. आता मी महाग आलते पिशव्याने यायला. चला म्हणलं. हा चालू आहे. तोडा खाना तोडा. तोडू लाग थोडं राहिले. हा सगळा पडलेलाच ऊस आला ना. ते बागात म्हणले पुढे तर लय चांगला आहे. पुढे लय चांगला ऊस आहे म्हणले बागात. कमून चिरडायलास तू? तुला उरका नाही म्हणून चिरडायला लागलास तू. तोडा लागत असते दाना. त्याला काय बघ नाही का तोड द्यायची. बापाची लय लांबात गेली. कसला ऊस टाकला भारी यांनी बघ. 10 मिनिटं हा ना झाला मालच झाला. बाजूलाच आहे रे बाबा. 9 लाख माल झाला. चला आवरा लगेच घर फिरवायचं भरायची. 9 वाजले नाहीत अजून. आता 8:30 वाजले. तर अजून अर्धा तास आहे ना. हो दीदीने लयच हे केले नाही तर खणकुळ मला आता हे तर केलेस ना. 2 जण हाणाला बसायला लागले. 2 जण उठाणा 2 जण. माझ्या लय उत्साह बाबा. समज माझ्या दीदीच्या मागे लागत असलं तू. बघ दीदी काय म्हणाल्या. दीदी काय म्हणाले बघ तुला संगीत. दीदी संगीत काय म्हणाले बघ तुला. दीदी काय काम करीत नाही म्हणा बघ. आव तू काम करीत नाहीस होय. नाही खरंच लय पडलेला आले का पुढे. नाही रे म्हणे. तर मामा तर म्हणले लय पुढं चांगला आहे. लय पुढं चांगला आहे. जरा कलांडला जरा कलांड्याला कुठं सगळं कलांड्यालाच आहे. बारीक आहे ना आकुडे आकुडे हे बघ काय का. जरा फिरत येते. लय हात दुखायला नाही बाबा. ऊस होत तसला उचत काय बाबा. आता एका गाडीचा माल झाला इकडं. खाण्याला मोळ्या हो पाहिल्यासारख्या चिरा पडल्या ना. काय ऊस म्हणलं बा इकडं एक काय एका गाडीचा माल झालाय. दुसऱ्या गाडीचा माल तोडाय सुरू आहे. तुला बोल नाही ना. मला बोलाय ना. जरा नाक गुंगुंग करायला 2-3 दिवस झालं गारव्यानी. जरा मला सर्दी होती काही असं वाटायला लागलं. हाकलाय लागली. नाही हाकडायला नाही. आता पुस्तक नाही मला इकडे पाणी आहे रे बाबा. मला पाण्याची पात आली. पाण्याची पात आली काय तर आधीच गारवान. हे बघ पाणी आले तिथं. मग गाडी कशी भरणार आहे थोडी. पाणी आहे म्हणायला लागली वरच्या उसात. गाडीच्या वाटावर नाही पाणी. लयच भारी दिसायला ना. काय भारी दिसायला. ऊस लयच भारी दिसायला लागला. काय भारी दिसायला ऊस. तोडा बघू. तोडून 2-4 मला तोडणार आहे. हा ना उभा खट. वारी एक देवल पडलेला. मला तर उडको बरोबर पाण्यामुळे काहीतरी अडचण. थोडा काय माहित पाणी. वाकडा तिकडा पाणी कुठवर आहे का.
उचलेच पण मोठा आहे बघा मारू नुसतं पण आहे का नाही बारीक टप्पळ 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 चप्पल चप्पल उठून दाट बी आहे. उद्या तर काय बघायचं काम नाही. उद्या तर बघायचं काम नाही रे. कस काय बराच मार एका तोंडावर लागत नाही काही नाही. तिला ऐकू आधीच येत नाही. पुन्हा पाला वाजल्यावर का ऐकू मला आधी काय आधीच ऐकू येत नाही. वाकडा लय हे बाबा आता लय गेलं हे मराठा आहो हा वाकडा लय हे हो येत आहे. गोळा करतात कामामध्ये दिवस निघून गेलेले पटापटा मिळवी लागत नाही ना हा कामामध्ये दिवस निघून गेलेले मिळवी लागत नाही कुठं कामामध्ये दिवस निघून गेलेले मिळ लागत नाही तर कुठं मला घरी म्हणतात ना इकडे महाग 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 दिवस निघून गेलेले मिळ लागत नाही जसं उगवलं असं जातोय त्याला त्याची ड्युटी ते करतोय. आपली ड्युटी आपण केली पाहिजे तर मजा आहे. ते नाही म्हणायले माय हा. मला एक आधी एक बोलत काय नाही सोड की? अव कामामध्ये पटपट दिवस निघून गेलेले मिळ लागत नाही म्हणजे असं म्हणणं तो बी कसं बोलतीस ते आणि बसून असलं की दिवसभर बी असं वाटतं वर्षावून चाललाय. मी हाय बाहेर काय सांगायचं ते मला सांगा कसं काम झालं मग हाव होय म्हणे गबासात बोल नका माझा अपमान करायला तुम्ही हे अपमानच म्हणजे अपमान बाबा कोण दात निघायला का रे लय दात निघायलाय हे लांब का हाण रे जाऊ दे वाकडा राहिलं तर कसं तरी कणत म्हणत नाही काय तुकडे गोळा कर करू दे अलीकडे सर थोडा आता पाण्यामुळं पलीकडे घातलं झालं पाणी आता ऊस पडलाय पण काय ऊस हाव हा ऊस पडलेला आहे पण कसला ऊस चांगला भारी ना. बांगात काम मला काय ऊस संपत तरी विचारतात काय की कसा आहे ऊस म्हणून मला तुकडे करावं लागतात रे बाबा आज लय वाकडे मला काय ऊस संपत तरी विचारतात कसा आहे ऊस म्हणून बरोबर मधून तुकडा कर रे हा बघ हे कसं नाही ते तो वाकडा तिथून करा माझा मध्ये कुठं टाकू कुठे इथं पाल्यात का तिकडे पलीकड पाल्यात ना ठेवायच्या वरी काढून टाकायच्या काय करतात त्या बाजूला निवडून काढलं तेवढं छटक 2 छटक आपल्याला होते वजन काढतो पालक नाही रे म्हणजे तो साईडला म्हणायला तिथं येईल की बाबा मला वाटलं पाल्या ठेवायच्या ते पण हाणायचं थोडं हाव ते असं तुकडा हाणा म्हणतो बाजूला ह्याचा करायचा का तुकडा हो का हा करा लय बेजार ते मागं शिकत तरी म्हणे ह्याचा तुकडा करायचा का सांगा आधी मी तू आता तुम कर काय होत नाही त्याला हाव गुंडाळून म्हणजे पाला टाकून फिर ह्याच्यावर खरं तुकडे करा रे लय बेजार होतो पाला टाकून नाही तुझा हाना बरोबर हात उचलून आता 15-20 मिनिटं झाला माल आम्हीच माहिती माग पड आता 2-3 मुळ्या उरून राहावा पुन्हा तोडायचं म्हणजे लय काटा येते आपल्या रोज माल उरून राहतो माल तसं तर माल उरून नाही 4-5 मुळे रोज राहते का नाही 4 मुळ्या टाकली 8 मुळ्या टाकली 4 मुळे जास्त टाकली 8 मुळे जाते कवर पडणार मग थोडी एक गाडी जाऊ द्या बाबा
संपलं का पाणी तुमच्या पायातलं? संपलं लय गार झाली पाय बाबा. गार झाले पाय गार पावाने. आज भयाला कटाळा आला बरं का. भयाला तुमच्या लेकाला कटाळा आला म्हणतो. बघा ना कसा ऊस सोडायला पाताच्या पुढं कटाळा आला म्हणतो ना आपल्या पुढं पात आहे. हाताला पुढं तुम्हाला माहितीये का मला काल दिदीने केलेले बघे मला अजून तसेच दिसायले. हा भजी आज दिसायची अजून दिसायले तसे आणले असते. दीदीने केले तर बरं होईल डबल. बरं होईल जायचं काय दीदीने डबल भजी केले म्हणजे बरं होईल. आणि आज मी खा भजी काय कर. पण आता पालक नसेल ना. पालक आता बिना पालक हे करायचं होय मालक. धपाटे 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 करायचे. जेवारीची पाहिजे. ज्वारीचं पीठ नाही करा काय करायचं. ज्वारीचं पीठ आता करते कुणाकुण गिरणीवाली पण घेते. गिरणीवाली पण घेते ज्वारीचं पीठ थोडस. ज्वारी आपल्या खात नाही सगळं बाजरी खाणार आहे. नाही आहे ना हो ना. आपल्या इकडे कोण ज्वारी खाते. तुम्ही खात असतील. काल म्हणलं वाटलं होतं मला चहा चिपटी ज्वारी घ्यावं म्हणून. दुकानावर आणावं लागेल. हा दुकानावर हो दुकानावर मस्त बरोबर धपाटे कर. चहा चिपटी ज्वारी आणायची. लय दिवस झाले धपाटे खाऊ केलेच नाही दिवस धपाटे.